नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आज तुम्हाला रिलेशन बिटवीन कॉम्प्लिमेंटरी अँगल इन ट्रिग्नोमेट्री सांगणार आहे। या ठिकाणी त्रिकोण आहे ABC। इन ट्रायंगल ABC अँगल B इक्वल 90, AC हायपोटेन्यूज म्हणजे AC कर्ण आहे। इफ जर अँगल C इक्वल थीटा असेल तर अँगल E इक्वल टू 90 वजा थीटा असतं कॉम्प्लिमेंटरीमध्ये। आता या ठिकाणी पाहू आपण पहिलं गुणोत्तर sin थीटा इक्वल टू AB अपॉन AC and cos 90 वजा थीटा इज इक्वल टू AB अपॉन AC। या ठिकाणी जर पाहिलं आपण तरी sin थीटाचा आणि cos 90 वजा थीटाचे गुणोत्तर सारखे आहेत, म्हणून या ठिकाणी पहिलं रिलेशन तयार होतं sin थीटा इज इक्वल टू cos 90 वजा थीटा। आता दुसरं गुणोत्तर पाहू आपण cos थीटा इज इक्वल टू BC अपॉन AC and sin 90 वजा थीटा इज इक्वल टू BC अपॉन AC। या ठिकाणी पाहिलं आपण तर cos थीटाचा आणि sin 90 वजा थीटाचं गुणोत्तर सारखे आहेत BC अपॉन AC, म्हणून इथं दुसरा संबंध तयार होतो cos थीटा इज इक्वल टू sin 90 वजा थीटा। आता तिसरा गुणोत्तर घेतला आपण tan थीटा बरोबर AB भागिले BC म्हणजे समोरची भागिले लगतची, आणि tan 90 वजा थीटा बरोबर तेच समोरची भागिले लगतची म्हणजे BC भागिले AB। पण या ठिकाणी जर पाहिलं आपण तर या tan थीटा आणि tan 90 वजा थीटाचा गुणाकार जर केला आपण तर tan थीटा इंटू tan 90 वजा थीटा इज इक्वल टू AB अपॉन BC इंटू BC अपॉन AB। या ठिकाणी AB कटतं, BC कटतं आणि याचं उत्तर येतं 1। म्हणून या ठिकाणी तिसरं रिलेशन तयार होतं tan थीटा इंटू tan 90 वजा थीटा इज इक्वल टू 1। अशा प्रकारे कॉम्प्लिमेंटरी अँगल इन ट्रिग्नोमेट्रीतले हे रिलेशन आहेत। धन्यवाद।